देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम 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 ಇಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಆತ್ಮನಸ್ತ್ರಯಃ ವಸತಯಃ ತ್ರಯಃ ಆವಸತಾಃ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಖಲು. ತತ್ ನಂದತಿ एतत् सर्वं स्पष्टमभूत्. तो अतः अग्रे गच्छामः. तस्य मूलमन्त्रे किमस्ति आदौ किं पठ तस्य त्रय आवसताः त्रयस्वप्नाः इति मूलमन्त्रे अस्ति. तस्य अन्वयमस्ति तस्य इत्युक्ते प्रविष्टस्य परमात्मनः देहादि संघातं प्रविष्टस्य परमात्मनः त्रयः आवसताः. त्रयः आवसताः इत्युक्ते त्रीणि स्थानानि निवासस्थानानि इति. कानि इति अन्वये एव पठामि. भाष्ये विस्तरेण आगमिष्यति. इन्द्रियं मनः हृदयाकाशञ्च सन्ति. त्रयश्च स्वप्नाः. केते त्रयः स्वप्नाः इत्युक्ते स्वप्नः पुल्लिङ्गः, अत एव स्वप्नाः इति उक्तं. जाग्रत् स्वप्न सुषुप्तयः त्रयश्च स्वप्नाः इत्येतत् वाक्यम्. अस्य भाष्यं पठामि. तस्य एवं सृष्ट्वा प्रविष्टस्य आत्मनः कथम् अनेन जीवेन आत्मना कथं प्रविष्टः अनेन जीवेन आत्मना. अत्र जीवेन आत्मना इति इत्थम्भूते तृतीय ಅಂದರೆ ಜೀವರೂಪೇಣ ಇತ್ಯರ್ಥಃ. जीवेन आत्मना इति न तु करणार्थे तृतीय. तृतीया विभक्तिः करणार्थे भवति, सह भवति, करणार्थे भवति, सह भवति, हेत्वर्थे भवति. इदं न करणार्थे न हेत्वर्थे न सह युक्ते. सह ಅಂದರೆ युक्तेन तेन सह इति. किन्तु इत्थम्भूते तृतीय अनेन जीवेन आत्मना इत्थम्भु ಅಂದರೆ इति जीवरूपेण इत्थम्भूते तृतीय అంటే ಆಸ್ ಜೀವನಾಗಿ ಹೇಳ್ತೀವಿ ನೋಡಿ. ಆಗಿ ಇತಿ ಬಿಕಮಿಂಗ್ ಇತಿ ನಾರ್ಥಃ. ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಭಾಷಾಯಾಂ ಉಚ್ಯತೆ ಆಸ್ ಜೀವ. ಸೊ ಪ್ರವಿಷ್ಟೇನ ಅನೇನ ಜೀವೇನ ಆತ್ಮನ ಅಂದರೆ ಜೀವರೂಪೇಣ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಜೀವರೂಪೇಣ ಕಥಂ ಪ್ರವಿಷ್ಟಃ ದೃಷ್ಟಾಂತಃ ದೀಯತೆ. ರಾಜ್ಞಃ ಇವ ಪುರಂ ಯಥಾ ರಾಜ ಸ್ವಪುರಂ ದುರ್ಗಂ ನಿರ್ಮಾಯ ತತ್ರ ಪ್ರವಿಶತಿ तं प्रविशति तथैव अयं प्रविष्टः. प्रविश्य च किमभूत् त्रयः आवसताः. प्रविश्य कुत्र वसति तेषाम् आवासस्थानम् अन्तः पुरे अन्तः. अत्र देहस्य अभ्यन्तरे देह इन्द्रियादि देहेन्द्रियमनोरूपसङ्घातं प्रविश्य संघातस्य अभ्यन्तरे कुत्र वसति त्रिषु स्थानेषु जीवति. गृहे अपि स्थानमित्युक्ते 3 रूम्स् इत्यर्थः. यथा स्वगृहे मनुष्यः 3 स्थानेषु वदति. भोजनालये किञ्चित् किमुच्यते यदा जनाः आयान्ति जनानां अतिथीनां किमुच्यते अतिथीनां सम्मेलनस्थानम् एकं, भोजनस्थानम् एकं, निद्रास्थानम् एकम्. एवं किल. भोजनस्थानं निद्रास्थानम् इति 3 स्थानानि स्वगृहे एव भवन्ति सर्वेषां. तथैव तत्र त्रयः आवसरत. जागरितकाले इन्द्रियस्थानं दक्षिणं चक्षुः. जागरितकाले इन्द्रियस्थानं दक्षिणं चक्षुः. स्वप्नकाले अन्तः मनः. सुषुप्तिकाले हृदयाकाशः. इत्येते 3 स्थानानि त्रयः निवासाः. वक्षमाणा वा अथवा भाष्यकारो भूते अथवा वक्षमाणा वा त्रयः आवसताः. अग्रे मन्तेषु वक्ष्यन्ते. अतएव
तानि वा गृह्णीयुः। आवसतः पितृशरीरं मातृगर्भाशयः स्वं च शरीरम् इति। अत्र जीवः जन्मनः पूर्वं यथा किमुच्यते पञ्चाग्निविद्यायाम् उक्तं जीवस्य आगमनम् अन्यलोकात् आगमनं भूलोके यदा जन्म गृह्णाति तदा केन क्रमेण गृह्णाति? आदौ पितृशरीरे वसति, ततः मातृशरीरम् आयाति, ततः स्वशरीरं जन्म गृह्णाति। आदौ पितृशरीरम् अनन्तरं मातृशरीरम् अनन्तरं च स्वशरीरं निर्माय स्वशरीरे वसति। एवमिति पितृशरीरं मातृगर्भाशयः स्वं च शरीरम् इति त्रयः स्वप्नाः इति त्रीणि स्थानानि। त्रीणि शरीरस्थानानि अत्रैव पक्षद्वयमुक्तमत्र। आदौ चक्षुरिन्द्रियं मनः हृदयाकाशः। चक्षुरिन्द्रियं मनः हृदयाकाशाः एतानि त्रीणि आवासस्थानानि। अथवा पितृशरीरं मातृशरीरम् अंड स्वशरीरम् इति वा इति आवासस्थानानि उक्तानि। त्रयः स्वप्नाः के अनन्तरमुच्यते त्रयः स्वप्नाः जाग्रत्स्वप्नः जाग्रत्स्वप्नसुषुप्ताख्याः त्रयः स्वप्नाः इति। जाग्रत्स्वप्नसुषुप्ताख्याः त्रयः स्वप्नाः इति। अत्र आक्षेपः ननु जागरितं प्रबोधरूपत्वात् न स्वप्नः। सामान्येन जनाः मन्यन्ते जाग्रत्तु न स्वप्नः, स्वप्नस्तु स्वप्नः। स्वप्नः इत्युक्ते लौकिकार्थे स्वप्नः इति स्वप्नः इत्युक्ते को अर्थः? यत् कल्पनामात्रमिति स्वप्नः इति। मनःकल्पनामात्रं स्वप्नः उच्यते। जाग्रत्प्रपञ्चस्तु इन्द्रियैर्गोचरः सत्यः इति लौकिकाः तथा मन्यन्ते। अस्मत् व्याख्यानकारैः मूलाविद्यावादिनोपि तथैव मन्यन्ते। मूलाविद्यावादिनः मन्यन्ते जाग्रदवस्था स्वप्नात् अतिरिक्ता सत्या इति। ते मन्यन्ते व्याख्यानानुगुण्येन जाग्रदवस्थार्थमेव मूलाविद्या अपेक्षिता। स्वप्नं तु कल्पनामात्रं। स्वप्नकल्पना मनसः कल्पनात्वात् तत्र मूलाविद्या अनपेक्षिता। जाग्रदवस्थार्थमेव मूलाविद्या अपेक्षिता। स्वप्नावस्था केवलं मनः कल्पिता। तत्र कल्पना मात्रमस्ति, मनः प्रत्ययाः एव सन्ति, तत्र पदार्थो नास्ति। मूलाविद्यावादिनो मन्यन्ते स्वप्ने प्रत्ययाः सन्ति, पदार्थाः न सन्ति इति। जाग्रदवस्थायां पदार्थाः सन्ति, पदार्थाः न केवलं प्रत्ययः, प्रत्ययोपि अस्ति, पदार्थोपि अस्ति। पदार्थः केनचित् उत्पद्यते, कस्माच्चित् उत्पद्यते, तदर्थं मूलाविद्या अपेक्षिता। मूलाविद्या नामका मूलाविद्या इति कश्चन पदार्थः। अत्र पश्य, जगन्नाम पदार्थः, न केवलं प्रत्ययः किन्तु पदार्थः इति तेषाम् अभिप्रायः। अतः जगतः पदार्थत्वसिद्धये कश्चन पदार्थः कारणत्वेन अपेक्षितः, स एव कश्चन पदार्थः कारणत्वेन अपेक्षितः, स विपरिणम्य जगद्रूपेण परिणमते। जगद्रूपेण परिणम्य पदार्थरूपेण भाति, पदार्थरूपेण अनुभूयते। एतदर्थमेव मूलाविद्या आगता। मूलाविद्यायाः पदार्थत्वं कथं? जगतः पदार्थत्वात् तस्य पदार्थरूपकारणम् अपेक्षितं। सैव मूलाविद्या। अत एव श्रीचरणैः सच्चिदानन्देन्द्रस्वामिभिरुच्यते, भाष्यकारैः सर्वत्र जगतः प्रत्ययत्वमेव उक्तं, न तु पदार्थत्वं। जगत् अविद्याकल्पितम्, अध्यासमात्रं, मिथ्याप्रत्ययमात्रं जगत्। अनुभवकाले पदार्थत्वेन भाति,
यथा स्वप्नोपि मिथ्या प्रत्यय एव, स्वप्नोपि मिथ्या प्रत्ययः एव, किन्तु अनुभवकाले पदार्थत्वेन भाति, पदार्थत्वेन भानमपि प्रत्यय एव। अत्र भेदं पश्य। अनुभवकाले पदार्थत्वेन भाति, किन्तु पदार्थत्वेन भानमपि प्रत्ययमात्रम् इति श्रीचरणानाम् अभिप्रायः। गौडकारिकायां भाष्ये च सर्वत्र मिथ्याप्रत्ययः एव अविद्या, जगदपि मिथ्याप्रत्ययरूप एव। मिथ्याप्रत्ययनिमित्तप्रतीतिमात्रं, जगत्तु प्रतीतिमात्रं, न तु पदार्थत्वं, पदार्थत्वेन प्रतीतिः। पश्य भेदं पश्य। पदार्थत्वेन प्रतीतिमात्रं जगत् प्रत्ययरूपः प्रतीतिमात्रं जगदिति। गौडपादानुगुण्येन, गौडपादाचार्यानुगुण्येन, भाष्यानुगुण्येन, सुरेश्वरानुगुण्येन च त्रयाणाम् आचार्याणाम् अनुगुण्येन जगत् अविद्या च मिथ्या प्रत्ययरूपः, जगच्च मिथ्या प्रत्ययेन भासमानं प्रतीतिमात्रम्। अतएव माया नाम प्रतीतिमात्रम्, अविद्याकल्पितप्रतीतिमात्रं। भ्रान्ति, अविद्या इत्युक्ते भ्रान्ति, भ्रान्त्या प्रतीयमानम् इत्यर्थः। अविद्या इत्युक्ते भ्रान्तिः, प्रतीति इत्युक्ते भ्रान्त्या प्रतीतिः इत्येव इति श्रीचरणानां प्रक्रिया। किन्तु ते मन्यन्ते गौडपादाचार्याः एकजीववादी, ते जगत् सर्वं प्रत्ययमात्रमिति वदन्ति, तत्र पदार्थो नास्ति इति। प्रत्ययमात्रमिति वदन्ति, पदार्थो नास्ति इति, केवलं प्रत्ययमात्रं वदन्ति। किन्तु शङ्कराचार्यस्तु भाष्यका गौडपादाचार्यात् किञ्चित् भिन्नं ब्रूते। शङ्कराचार्यस्तु एतदुक्तम्, उक्तं किम्? अय्यो, गौडपादाचार्यस्तु एकजीववादी अथवा दृष्टिसृष्टिवादी इति व्याख्यानकाराणां प्रक्रिया। गौडपादाचार्यः एकजीववादी अथवा दृष्टिसृष्टिवादी। दृष्टिसृष्टिवादी इत्युक्ते तेषाम् अभिप्रायः जगत् मनसः प्रत्ययं मन्यते, पदार्थं न मन्यते। अत्र द्वौ पक्षौ स्तः। यः जगत् मनसः प्रत्ययं मात्रं मन्यते तत् दृष्टिसृष्टिवादः। जगत् मनसः प्रत्ययमेव न केवलं प्रत्ययं, किन्तु ततो अतिरिक्तपदार्थोऽपि अस्ति। स पदार्थः कस्माच्चित् अविद्यारूपपदार्थात् जायते, तदा सः सृष्टिदृष्टिवादिनः। जगत् सृष्टिर्भवति, सृष्टिर्नाम जगत् पदार्थः, जगन्नाम पदार्थः। पदार्थः किमपेक्षते? कारणमपेक्षते, तस्य सृष्टिमपेक्षते। कारणमपेक्षते, सृष्टिमपेक्षते। अतएव जगतः कारणं किं? मूलाविद्या नाम कश्चन पदार्थः। मूलाविद्या नाम कश्चन ईश्वराश्रितो पदार्थः अस्ति, तत् सृजति, तदुपादानकारणं भवति। ईश्वरः तं सृजति, जगत् तत् जगत् सृजति। अतएव सृष्टिरपि केनचिदंशेन सत्यः। सृष्टिक्रिया भवति। त्रयो विषयाः अस्मत् प्रक्रियातः अतिरिक्ततया उच्यन्ते। के ते विषयाः? एकस्तु जगन्नाम पदार्थः न प्रत्ययमात्रम्। जगन्नाम पदार्थः न प्रत्ययमात्रम् इति प्रथमो अंशः। द्वितीय अंशः जगतः पदार्थत्वात् तदुपादानम् अपेक्षते, पदार्थरूप उपादानं मूलाविद्या, द्वितीय अंशः। तृतीय अंशः तत् पदार्थः जगद्रूपेण परिणमते, तत् परिणामम् ईश्वरः करोति। अतएव ईश्वरः जगत् सृजति, जगद्रूपपदार्थं मूलाविद्यातः सृजति। सृष्टि, अतएव सृष्टिः क्रिया।
सृष्टिर्नाम क्रिया भवति, ईश्वरेण क्रियमाणा क्रिया भवति। तथा अध्यासोपि क्रिया, अध्यासोपि क्रिया एव। अध्यास प्रत्ययोपि क्रिया, तद् ईश्वरेण क्रियते। अध्यासोपि कार्य एव, अध्यासोपि कार्यमेव। यथा जगतपि कार्यम्, अध्यासोपि कार्यम्। अध्यासोपि कार्यं, जगदपि कार्यम्, एतत्त्रयं मूलाविद्यायाः परिणामौ। एतद्वयं मूलाविद्यायाः परिणामः, मूलाविद्या पदार्थः, अध्यासोपि पदार्थः। जगदपि पदार्थः, अध्यासोपि पदार्थः, मूलाविद्यातः जायते। केन क्रियते? ईश्वरेण सृज्यते। अवगतम्? एतद् मूलाविद्या, इयं मूलाविद्या। मूलाविद्या ಅಂದ್ರೆ ಇದು। एतत् इयं मूलाविद्या यद्यपि गौडपादाचार्याणां व्याख्याने नास्तीति सामान्यतया सर्वैरङ्गीक्रियते। ते मूलाविद्यावादिभिः, मूलाविद्यावादिभिः तत्र मूलाविद्या जगतः पदार्थत्वं नाङ्गीक्रियते, जगतः प्रत्ययमात्रम् अङ्गीक्रियते इति मूलाविद्यावादिनो उक्त्वा, किन्तु भाष्यकाराः तथा नाङ्गीकुर्वन्ति। सूत्रभाष्ये कुतः? सूत्रभाष्ये कुत्रचित् क्षणिकविज्ञानवादिनां निरसनकाले जगत् प्रत्यक्षतया इन्द्रियैः गृह्यते इति भाष्यकारैरुच्यते। तत्र जगत् इन्द्रियैर्गृह्यते, अत एव केवलं मनःकल्पना इति वक्तुं न शक्यते इत्येव उक्तं। तत्र जगत् मनःकल्पना इति वक्तुं न शक्यते। जगत् इन्द्रियगोचरत्वात्, इंद्रियगोचरत्वात् मनःकल्पना इति वक्तुं न शक्यते इति लौकिकदृष्ट्या व्यावहारिकदृष्ट्या उक्तं गृहीत्वा व्याख्यानकाराः मन्यन्ते। भाष्यकारास्तु जगत् मूलाविद्याजन्यं जगत् पदार्थरूपम् ईश्वरेण च सृष्टम् इति मन्यन्ते। अत एव भाष्यकारः सृष्टिदृष्टिवादिनः गौडपादाचार्यात् भिन्नः इति मन्यन्ते इति व्याख्यानकारेषु केचन मन्यन्ते। केचन मन्यन्ते गौडपादाचार्याः यद्यपि तथा भाति, किन्तु आनन्दगिरिणा तत् किञ्चित् परिणम्य तत्र मूलाविद्या नास्ति चेदपि मूलाविद्या अस्तीव व्याख्यानं कृत्वा तदङ्गीकर्तव्यम्। तत्र अग्रहणमात्रमुक्तं। तत्र जगच्च जाग्रदवस्था तु अन्यथा ग्रहणं, मिथ्याप्रत्ययः। जाग्रदवस्था मिथ्याप्रत्ययः, सुषुप्तौ अग्रहणमात्रमस्ति इति उच्यते। अत एव अग्रहणशब्देन मूलाविद्यापि ग्रहीतव्या। अत एव गौडपादाचार्याणां प्रक्रियायामपि मूलाविद्या अस्ति इति केचन मन्यन्ते व्याख्यानकारयोर्मध्ये। व्याख्यानकारयोर्मध्ये केचन गौडपादाचार्याः केवलं दृष्टिसृष्टिवादिनः मन्यन्ते, केचनश्च ते अपि सृष्टिदृष्टिवादिनः इति आनन्दगिरिटीकानुगुण्येन तथा परिवर्तयितव्यम् इति किञ्चित् तथा व्याख्यानं कृत्वा कल्पयन्ति। अस्तु नाम अन्ततो गत्वा ते मन्यन्ते गौडपादाचार्याः दृष्टिसृष्टिवादिनो वा भवेयुः, सृष्टिदृष्टिवादिनो वा भवेयुः, तत् तिष्ठतु नाम। भाष्यकारास्तु सृष्टिदृष्टिवादिनः जाग्रदवस्थां तु पदार्थं मन्यन्ते, स्वप्नसमानं न मन्यन्ते इति तेषाम् अभिप्रायः। तेषाम् अभिप्राये भाष्यकारास्तु जगत् स्वप्नसमानं न मन्यन्ते, किन्तु जाग्रद्वद् मन्यन्ते, पदार्थरूपं मन्यन्ते, तत् मूलाविद्यातः जातं मन्यन्ते, स्वप्नसमानं न मन्यन्ते। एकत्रैव माण्डूक्यभाष्ये एव यथा भाष्य माण्डूक्य गौडपादाचार्यः मनःकल्पनामात्रम् अङ्गीकुर्वन्ति, जगत् स्वप्नवत् अङ्गीकुर्वन्ति गौडपादाचार्यः,
तत्र भाष्यकारः गौडपादाचार्य कारिकानुगुण्येन तत्र भाष्यकारैरपि अङ्गीकृतं मनःकल्पनामात्रं जगदिति। किन्तु गौडपादभाष्यमेकं विहाय माण्डुक्यभाष्यमेकं विहाय अन्यत्र प्रस्थानत्रयेषु अन्यत्र प्रस्थानत्रयभाष्येषु कुत्र सूत्रभाष्ये उपनिषद्भाष्ये गीताभाष्ये अन्यत्र तु मूलाविद्याम् अङ्गीकुर्वन्ति। जगत् पदार्थ जगत् सर्वं स्वप्नवत् अनुक्त्वा स्वप्नात् अतिरिक्त सत्यं जाग्रद्वदेव जाग्रद्रूपं मन्यन्ते इति मूलाविद्यावादिनां प्रक्रिया। श्रीचरणास्तु न केवलं माण्डुक्यभाष्ये सूत्रभाष्ये उपनिषद्भाष्येषु गीताभाष्ये सर्वत्र प्रस्थानत्रये प्रत्ययमात्रम् अङ्गीकुर्वन्ति इति श्रीचरणानाम् अभिप्रायः। अयमेव भेदः मूलाविद्याप्रक्रिया अस्मत्स्वामिनां प्रक्रिया। अनयोर्प्रक्रिययोर्मध्ये अयमेव भेदः। अत्र पश्य ऐतरेयभाष्ये प्रसंगे अस्मत् प्रसंगे जाग्रदवस्थां स्वप्नसमानं मन्यन्ते स्वप्नात् अतिरिक्तं मन्यन्ते। ऐतरेय मंत्रं किं ब्रूते त्रयस्वप्नाः इति वदति। जाग्रदवस्थां स्वप्नां मन्यते स्वप्नावस्थां स्वप्नां मन्यते सुषुप्तिं स्वप्नं मन्यते। त्रीन्नपि स्वप्नान्येव मन्यते। कः ऐतरेयम्। ऐतरेयानुगुण्येन भाष्यकाराः किं मन्यन्ते पश्य। आक्षेपं पठामि। ननु जागरितं प्रबोधरूपत्वात् न स्वप्नः। सी जागरितावस्था स्वप्नात् अतिरिक्तः सत्यः पदार्थरूपः। स्वप्नस्तु मनःकल्पना मात्रम्। स्वप्नस्तु मनसः प्रत्ययरूपः। जाग्रत्तु स्वप्नात् अतिरिक्तः किंचित् पदार्थरूपः सत्यः इति मन्यन्ते इति आक्षेपं करोति। समाधानं पश्य। कस्य समाधानं? शंकराचार्याणां। नैवं स्वप्नः एव। किं ब्रूते भाष्यकारः? स्वप्न एव मन्यते। कथं? प्रश्नः कथं? परमार्थस्वात्मप्रबोधाभावात् स्वप्नवत् असद्वस्तु दर्शनाच्च। परमार्थस्वात्मप्रबोधाभावात् परमार्थस्वात्मप्रबोधे अभावात्। परमार्थस्वात्मप्रबोधाभावात् अंद्रे पारमार्थिक स्वात्म प्रबोध रूपो न भवति इति। स्वप्नवत् असद्वस्तु दर्शनाच्च। स्वप्ने किं भवति? मनःप्रत्ययो भवति, पदार्थत्वं नास्ति। मनसः प्रत्ययमात्रमस्ति स्वप्नः, पदार्थत्वं नास्ति। स्वप्नवत् जाग्रदपि प्रत्ययरूपमेव इति ऐतरेयभाष्ये अङ्गीकृतम्। मया अन्विष्टं प्रस्थानत्रयभाष्येषु एते मन्यन्ते गौडपादभाष्ये माण्डुक्यभाष्ये तु प्रत्ययमात्रम् अङ्गीकुर्वन्ति, किन्तु प्रस्थानत्रयभाष्ये नास्ति इति मूलाविद्यावादिनाम् आग्रहः। मया अन्विष्टम्। अन्विष्टे सति सूत्रभाष्ये लब्धम् अध्यासो नाम मिथ्या प्रत्ययरूपः इति जगत्सर्वम् अध्यासं पुरस्कृत्य सर्वे प्रमाणप्रमेय व्यवहाराः। अंद्रे निखिलमपि जगत् प्रत्ययरूपम् इति सूत्रभाष्ये उक्तम्। माण्डुक्ये तु अस्ति इति तैरेव मूलाविद्यावादिभिरेव अङ्गीकृतम्। छान्दोग्येपि एवमेव मन्यन्ते स्वप्नसमानं स्वप्नवदेव प्रत्ययमात्रं न ततो अतिरिच्यते इति छान्दोग्येपि उक्तं, बृहदारण्यकेपि उक्तम्, अत्र ऐतरेये उक्तं, पुनः केनाभाष्येपि उक्तम्। एवं प्रस्थानत्रये भाष्येपि स्वप्नसमानं ता उक्ता सर्वत्र। एतानि वाक्यानि अन्विष्य दर्शयितव्यं। स्वप्नसमानता इत्युक्ते प्रत्ययमात्रम्,
अत्र पश्य जागरितात् पूर्वपक्षी वदत् ब्रूते नो जागरितं तु स्वप्नात् अतिरिक्तः पदार्थरूपः किन्तु पूर्वपक्षं निरस्य जागरितस्य जागरितं जागरितस्य स्वप्नतुल्यता अत्र प्रतिपाद्यते। जागरितात् अतिरिक्तता पदार्थरूपतां निरस्य जागरितात् अतिरिक्तत्वं पदार्थरूपत्वं निरस्य स्वप्नसमानत्वं प्रत्ययमात्रत्वम् अत्र प्रतिपाद्यते। अवगतम्? स्वप्नमात्रत्वं प्रत्ययमात्रत्वं जागरितस्य स्वप्नात् अतिरिक्तत्वं पदार्थत्वम् आक्षेपकेन उच्यते। तदाक्षेपं निरस्य नैवं स्वप्न एव इति स्पष्टतया उक्तं। नैवम् इत्युक्ते जागरितवत् पदार्थत्वं नास्ति, स्वप्न एव। कथं? स्वप्नवत् प्रत्ययमात्रदर्शनात्। एवं किल? एवं न केवलं माण्डूक्ये अस्माभिर्वक्तव्यं, न केवल श्रीचरणैः एतत् उल्लिख्य नोक्तम्, ಇದನ್ನು ಒತ್ತಿ ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಪ್ರಸ್ಥಾನತ್ರಯ ಭಾಷ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯಯ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇಷ್ಟೇ, ಏತಾವದುಕ್ತಂ ಪ್ರಸ್ಥಾನತ್ರಯ ಭಾಷ್ಯೆ ತಥೈವ ಅಸ್ತಿ ಇತಿ. ಕಿಂತು ತೇ ಮನ್ಯಂತೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಮಯಾ ಪಠಿತಂ ಅತ ಏವ ಗೌಡಪಾದಕಾರಿಕಾಸು ಕಾರಿಕೋಪರಿ ಭಾಷ್ಯೆ ತತ್ರೈವ ಪ್ರತ್ಯಯತ್ವಮುಕ್ತಂ ಸ್ವಪ್ನಸಮಾನತ್ವಮುಕ್ತಂ ಅನ್ಯತ್ರ ಸ್ವಪ್ನಸಮಾನತ್ವಂ ನೋಕ್ತಂ ಪ್ರತ್ಯುತ ವಿರೋಧಕೃತಃ ಸ್ವಪ್ನಸಮಾನೋ ನ ಭವತಿ ಇತಿ ವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರಾः ಮನ್ಯಂತೆ ಯದ್ಯಪಿ ಗೌಡಪಾದಭಾಷ್ಯೆ ಉಕ್ತಂ ಭವೇತ್ ಸ್ವಪ್ನಸಮಾನಮಿತಿ, ಕಿಂತು ಅನ್ಯಪ್ರಸ್ಥಾನತ್ರಯ ಭಾಷ್ಯೇಷು ಸ್ವಪ್ನಸಮಾನತಾ ನೋಕ್ತಾ ಕಿಂತು ಜಾಗ್ರತಃ ಪೃಥಕ್ತ್ವಮೇವ ಉಕ್ತಂ ಇತಿ ತೇ ಮನ್ಯಂತೆ. ಮಯಾ ಉಪನಿಷದ್ ಭಾಷ್ಯೇಷು ಅಪಿ ಅನ್ವಿಷ್ಯ ಏತಾನಿ ವಾಕ್ಯಾನಿ ಲಬ್ಧಾನಿ ಅನ್ವಿಷ್ಯ ಅನ್ಯತ್ರಾಪಿ ಸ್ವಪ್ನಸಮಾನತ್ವಂ ಪ್ರತ್ಯಯಮಾತ್ರತ್ವಂ ಉಕ್ತಂ ಲಭ್ಯತೆ. ಏತಾನಿ ವಾಕ್ಯಾನಿ ಅನ್ವಿಷ್ಯ ಕುತ್ರಚಿತ್ ಲಿಖಿತಾನಿ ತಾನಿ ವಾಕ್ಯಾನಿ ಏಕೈಕಸ್ಮಿನ್ ಉಪನಿಷತ್ಸು ಕುತ್ರಚಿತ್ ಗೀತಾಯಾಂ ಕುತ್ರಚಿತ್ ಸೂತ್ರಭಾಷ್ಯ ಕುತ್ರಚಿತ್ ಪ್ರತ್ಯಯಮಾತ್ರಂ ದ್ವಿತ್ರ ವಾಕ್ಯಾನಿ ಲಭ್ಯಂತೆ ಚೇತ್ ತೇಷಾಂ ಅಭಿಪ್ರಾಯಃ ನಿರಸ್ತೋ ಭವತಿ. ತೈಃ ಕಿಮುಕ್ತಂ ಪುನರಪಿ ವದಾಮಿ, ಪೂರ್ವಮುಕ್ತಮೇವ ಇದು ಅಧುನೈವ ಉಕ್ತಂ. ತೈರ್ಕಿಮುಕ್ತಂ ಗೌಡಪಾದಭಾಷ್ಯೆ ಏವ ಸ್ವಪ್ನಸಮಾನತಾ ಉಕ್ತ ಅನ್ಯತ್ರ ಸ್ವಪ್ನಸಮಾನತಾ ನೋಕ್ತ ಸ್ವಪ್ನಾತ್ ಅತಿರಿಕ್ತತಾ ಪದಾರ್ಥರೂಪತಾ ಇಂದ್ರಿಯಗೋಚರತಾ ಉಕ್ತ ಅತ ಏವ ಸ್ವಪ್ನಾತ್ ಅತಿರಿಕ್ತ ಸತ್ಯಂ ಚೇತ್ ಸತ್ಯ ನ ಕೇವಲಂ ಸ್ವಪ್ನಾತ್ ಅತಿರಿಕ್ತಂ ಸತ್ಯಂ, ಅದು ಸ್ವಪ್ನಾತ್ ಅತಿರಿಕ್ತಂ ನಾಮ ಪದಾರ್ಥತ್ವಮೇವ. ಸ್ವಪ್ನ ಸಮಾನತಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕೋ ಅರ್ಥಃ? ಪ್ರತ್ಯಯ ಮಾತ್ರ. ಹಲೋ, ಸ್ವಪ್ನ ಸಮಾನತ್ವಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರತ್ಯಯ ಮಾತ್ರ. ಸ್ವಪ್ನಾತ್ ಅತಿರಿಕ್ತಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪದಾರ್ಥತ್ವಂ. ಪದಾರ್ಥತ್ವೇ ಅಂಗೀಕೃತೆ ಸತಿ ಮೂಲಾವಿದ್ಯಾ ಯಾತಿ. ಪದಾರ್ಥತ್ವೇ ಅಂಗೀಕೃತೆ ಸತಿ ಮೂಲಾವಿದ್ಯಾ ಯಾತಿ. तेषां पदार्थत्वे अंगीकृते सति मूलाविद्या याति. कुतः पदार्थः कथं जातः पदार्थः? नो, अस्माभिरुच्यते जगत्, अस्माभिः उच्यते आदौ अस्मत् प्रक्रिया. श्री सच्चिदानंदेन्द्र स्वामिनः भाष्यानुगुण्येन जाग्रदवस्थापि पदार्थो न भवति, जाग्रदवस्थापि स्वप्नवदेव. किंतु अनुभवकाले पदार्थवत् भाति तावदेव. यदि नाम अत्र अभ्युपगम्य उच्यते. अभ्युपगम्य इत्युक्ते कन्सेशनल्ली सुम्मने ಒಪ್ಪುಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ತೀವಿ. ಅಭ್ಯುಪಗಮವಾದ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸುಮ್ಮನೆ ಬಾಯಿ ಮಾತು ಬಾಯಿ ಒಪ್ಪುಕೊಂಡು ಮಾತಾಡುವುದು, ನಾಟ್ ರಿಯಲಿ, ನತು ವಸ್ತುತಃ. ಅಸ್ಮಾಭಿರುಚ್ಯತೆ ಅಸ್ಮತ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ. ಇದು ಶ್ರೀಚರಣರು ಹೇಳಲಿಲ್ಲ, ಶ್ರೀಚರಣೈರ್ನೋಕ್ತಂ ಮಯೋಚ್ಯತೆ.
ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅಂದರೆ ಯದಿ ಜಗತ್ ಪದಾರ್ಥರೂಪತ್ವೇನ ಭಾತಿ ಅತ ಏವ ಜಗದಪಿ ಪದಾರ್ಥಃ ಇತಿ ಮನ್ಯಾಮಹೆ, ಯದಿ ಮನ್ಯಾಮಹೆ ತಥಾಪಿ ತಸ್ಯ ಕಾರ್ಯತ್ವಂ ನ ಸಿದ್ಧ್ಯತೆ. ಜಗತ್ತನ್ನು ಪದಾರ್ಥ ಎಂದು ಒಪ್ಪುಕೊಂಡರೂ ಅದು ಕಾರ್ಯ ಎಂದು ಸಿದ್ಧವಾಗಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ಪದಾರ್ಥತ್ವಂ ಪ್ರತೀಯಮಾನ ಪದಾರ್ಥತ್ವಂ, ಪದಾರ್ಥತ್ವಂ ಭಾಸಮಾನ ಪದಾರ್ಥತ್ವಂ ನತು ವಿದ್ಯಮಾನ ಪದಾರ್ಥತ್ವಂ. ಭೇದಃ ಅವಗಮ್ಯತೆ. ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ಭಾತಿ, ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ಭಾಸತೆ ಕಿಂತು ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ವಿದ್ಯತೆ ಇತಿ ನಾರ್ಥಃ. ತೇ ಮನ್ಯಂತೆ ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ವಿದ್ಯತೆ ಅಂದರೆ ಆ ಪದಾರ್ಥವನ್ನು ಇರುವುದರಿಂದ ಅದು ಕಾರ್ಯ ಇತಿ ವದಂತಿ. ನ ಕೇವಲ ಪದಾರ್ಥ ಎಂದು ಓಕೆ ಪದಾರ್ಥ ಹಾಗೆ ಅನಿಸುತ್ತದೆ, ಓಕೆ ಒಪ್ಪುಕೋ, ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ಭಾತಿ ಚೇತ್ ಓಕೆ ಭಾಸತು ನಾಮ ಭಾಸತಾಂ ನಾಮ. ಕಿಂತು ನ ಕೇವಲಂ ಭಾಸತೆ ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ಅಸ್ತಿ ಅತ ಏವ ಪದಾರ್ಥಃ ಕಾರ್ಯರೂಪಂ ಇತಿ ಮನ್ಯಂತೆ. ಕಾರ್ಯಂಚೇತ್ ತಸ್ಯ ಉತ್ಪತ್ತಿರಪೇಕ್ಷತಾ. ಉತ್ಪತ್ತ್ಯರ್ಥಂ ಕಿಮಪೇಕ್ಷಿತಂ? ನಿಮಿತ್ತ ಕಾರಣಂ ಉಪಾದಾನ ಕಾರಣಂ ಕ್ರಿಯಾ ಸರ್ವಮಪೇಕ್ಷಿತಂ. ಉಪಾದಾನ ಕಾರಣಂ ಮೂಲ ವಿದ್ಯಾ, ನಿಮಿತ್ತ ಕಾರಣಂ ಈಶ್ವರಃ. ಈಶ್ವರಸ್ಯ ಕ್ರಿಯಾ ಕ್ರಿಯೆಯ ಸೃಜತಿ, ಅತಏವ ಸೃಷ್ಟಿ ಸತ್ಯ ಭವತಿ. ಸೃಷ್ಟಿಕ್ರಿಯಾ ಅಪಿ ವಾಸ್ತವಿಕಿ ಭವತಿ. ಏವಂ ಕಿಲ? ಸೃಷ್ಟಿಕ್ರಿಯಾ ಅಪಿ ವಾಸ್ತವಿಕಿ ಭವತಿ. ಏತತ್ ಸರ್ವಂ ಪ್ರಕ್ರಿಯಾತಃ ಅಪಗಮನಂ ಭಾಷ್ಯ ಕುತ್ರಚಿದಪಿ ನೋಕ್ತಂ. ಯದ್ಯಪಿ ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ಅಂಗೀಕ್ರಿಯತೆ ಸ ಪದಾರ್ಥೋಪಿ ಪ್ರತೀಯಮಾನ ಪದಾರ್ಥಃ ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ಪ್ರತೀಯತೆ ತಾವದೇವ. ನತು ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ವಿದ್ಯತೆ ಸ ಪದಾರ್ಥಃ ಕಾರ್ಯರೂಪಃ. ಕಾರ್ಯತ್ವಾತ್ ಉಪಾದಾನ ಕಾರಣಂ ಮೂಲಾವಿದ್ಯಾ ಅಪೇಕ್ಷತೆ. ಮೂಲಾವಿದ್ಯಾ ವಿಪರಿಣಮ್ಯ ಜಗದ್ರೂಪೇಣ ಜಾಯತೆ ಇತಿ ಏತತ್ ಸರ್ವಂ ಅನಾವಶ್ಯಕ ಕಲ್ಪನಾರೂಪ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಮೂಲಾವಿದ್ಯಾವಾದಿನಾಂ. ಅಲ್ಲವೇ? ಏತತ್ ಸರ್ವಂ ನಿರಾಕೃತಂ ಶ್ರೀಚರಣೈಃ ಭಾಷ್ಯೆ ತಥಾ ವರ್ಣಿತಂ ನೋಪಲಭ್ಯತೆ. ಇನ್ ಸೋ ಮೆನಿ ವರ್ಡ್ಸ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಉಲ್ಲಿಖ್ಯ ಶಬ್ದಶಃ ಏವಂ ನ ದೃಶ್ಯತೆ. ಜಗತಿತಿ ಪ್ರತೀತಿ ಮಾತ್ರ ಮುಚ್ಯತೆ. ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ಪ್ರತೀಯತೆ ಅತಏವ ಪ್ರತ್ಯಯ ಮಾತ್ರಂ ತಾವದೇವ. ತತ್ರ ಪದಾರ್ಥತ್ವೇನ ವಿದ್ಯತೆ ಇತಿ ನೋಕ್ತಂ. ತತ್ ಕಾರ್ಯತ್ವಂ ನೋಕ್ತಂ. ತತ್ ಕಾರ್ಯಸ್ಯ ಉಪಾದಾನ ಕಾರಣ ಅಪೇಕ್ಷಾ ನೋಕ್ತ. ತತ್ ಈಶ್ವರೇಣ ಸೃಜ್ಯತೆ ಇತಿ ನೋಕ್ತ. ಏತತ್ರಯಂ ನೋಕ್ತಂ. ಏತತ್ರಯಂ ಅಂಗೀಕ್ರಿಯತೆ ಚೇತ್ ಮೂಲಾವಿದ್ಯಾ ಪ್ರಕ್ರಿಯಾ. ಏತತ್ರಯಂ ವಿನಾ ಜಗತ್ ಪ್ರತೀತಿ ಮಾತ್ರತ್ವಾತ್ ಪ್ರತ್ಯಯ ಮಾತ್ರಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಭಾಷ್ಯ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಶ್ರೀಚರಣಾನಾಂ ಪ್ರಕ್ರಿಯಾ. ಅಯಂ ಭೇದ. ಎಷ್ಟು ಸಲ ಹೇಳಿದ್ದರೂ ಇದು ಏನು ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಭೇದ ಏನು ಅಂದರೆ ಯಾರಿಗೂ ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಏನು ಭೇದ ಹೇಳಿದ್ದರಂತೆ? ಕಿಮಪಿ ಭಿನ್ನ ಮುಕ್ತಂ ಕಿಂ ತತಿತಿ ಅಸಕೃತ್ ಪೃಚ್ಛಂತಿ ಉಕ್ತೇಪಿ ನಾವಗಚ್ಚಂತಿ ತೇ. ಏವಮುಚ್ಯತೆ ಅಯಂ ಭೇದ. ನಾನು ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಕೆಲವರಿಗೆ ಆಗಿರಬಹುದು ಎಂದು. ಅಲ್ಲವೇ? ಸಮಯೋ ಜಾತಃ ಅವಶಿಷ್ಟಂ ವಕ್ಷಾಮಿ. ಅಲ್ಲವೇ? ಇವತ್ತು ಸ್ಪಷ್ಟವಾಯಿತಲ್ಲ? ಸ್ಪಷ್ಟ ಅಂದರೆ ಪೂರ್ವಮೇವ ಉಕ್ತಂ ಮಯಾ. ತಥಾಪಿ ನ ಕೇವಲಂ ಮಾಂಡುಕ್ಯ ಭಾಷ್ಯ ಅತ್ರತ್ವ ವಿಷಯ ಏಕಮೇವ ವಾಕ್ಯಂ ವದಾಮಿ. ನ ಕೇವಲಂ ಮಾಂಡುಕ್ಯ ಭಾಷ್ಯ ಅನ್ಯಪ್ರಸ್ಥಾನತ್ರಯ ಭಾಷ್ಯೇಷು ಅಪಿ ಸ್ವಪ್ನ ಸಮಾನತಾ ಉಕ್ತ ಪದಾರ್ಥತ್ವಂ ನಿರಾಕೃತಂ. ಇಷ್ಟೇ. ಏತಾವದೇವ ಮಮ ಅಭಿಪ್ರಾಯ, ಮಮ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ಅತ್ರ ಲಬ್ಧಂ ಪಶ್ಯ. ಇದು ಮಾರ್ಕ್ ಮಾಡಿಟ್ಕೋ. ತೇಭ್ಯಃ ದರ್ಶಯ. ಅನ್ಯದಪಿ ಛಾಂದೋಗ್ಯ ದರ್ಶಯಾಮಿ, ಬೃಹದಾರಣ್ಯಕೆ ದರ್ಶಯಾಮಿ, ಅನ್ಯತ್ರಾಪಿ ದರ್ಶಯಾಮಿ, ಗೀತಾಪಿ ದರ್ಶಯಾಮಿ. ಸರ್ವತ್ರ ಪ್ರತ್ಯಯ ಮಾತ್ರಂ ಯತ್ರ ಅಸ್ತಿ. ಎಲ್ಲ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡಿಟ್ಕೊಂಡರೆ ಮಾಂಡುಕ್ಯ ಒಂದನಲ್ಲೇ ಅಲ್ಲಪ್ಪ. ಅವರು ಗೌಡಪಾದ ಶಂಕರನ್ನು ವಿಂಗಡಿಸಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಗೌಡಪಾದ ಆದರೆ ಆಗಬಹುದು, ಶಂಕರ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ. ಶಂಕರರ ಮೂಲವಿದ್ಯೆ ಒಪ್ಕೊಂಡು ಗೌಡಪಾದರೆಷ್ಟೋ ಭಾಷ್ಯಕಾರರಷ್ಟೇ. ಇದು ಸ್ವಾಮೀಜಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆ.
ಗೌಡಪಾದರಷ್ಟೋ ಶಂಕರರಷ್ಟೇ ಸ್ವಾಮೀಜಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಅಲ್ಲ. ಗೌಡಪಾದರು ಪ್ರತ್ಯಯ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಭಾಷ್ಯಕಾರರು ಪದಾರ್ಥ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಬೇರೆ ಎಂದು ಇವರ ಪ್ರಕ್ರಿಯೆ. ಇದು ಅವರಿಗೆ ನಮಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ, ಮೂಲ ವಿದ್ಯಾವಾದಿಗಳು ನಮಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ. ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ಲ, ಗೌಡಪಾದರಷ್ಟೋ ಭಾಷ್ಯಕಾರರಷ್ಟೇ ಎಂದು ನಮ್ಮ ಪ್ರಕ್ರಿಯೆ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ.